नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण याचा भाग 3 बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न काय दिला आहे? नितीन आणि प्रवीण यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:7 आहे. प्रवीण आणि प्रकाश यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2 आहे. प्रकाश आणि नितीन यांच्या पगाराचे गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितले. तर बघा, नितीन आणि प्रवीण दिले. पहिल्यांदा नितीन आणि प्रवीण यांच्या पगाराचे गुणोत्तर बाकी दिले 5:7. त्यानंतर बघा, प्रवीण आणि प्रकाश यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2 दिले. हे आपण हायस लिहून घ्यायचं. नंतर पुढे बघा काय सांगितले? प्रकाश आणि नितीन यांच्या वयाचे पगाराचे गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितले. तर बघा, इथं 7 आहे. हे 7 तर काय नाही, म्हणजे इथं 7 आहे असं पुढे घ्यायचं. इथं 3 आहे, हे 3 इथं आहे असं पुढे घ्यायचं. त्यानंतर बघा काय येतं? ह्यांचा गुणाकार करायचा. 5 × 3 15, 7 × 3 21 आणि 7 × 2 14. हे आपलं तिघांचं गुणोत्तर आलं. त्यानंतर आपल्याला काय सांगितलंय बघा? प्रकाश आणि नितीन, प्रकाशचे नितीन बरोबर पगाराचे असलेले गुणोत्तर काढायला सांगितले. बघा, प्रकाश किती आले? 14 आणि नितीन किती? 15. हे आपलं उत्तर आलं. 14:15. पुढचा प्रश्न बघा आता. दिनकर व रमेश यांचे पगाराचे गुणोत्तर 2:5 आहे. बघा, दिनकर आणि रमेश यांच्या पगाराचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यानंतर पुढे बघा काय सांगितले? रमेश आणि किशोर यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे. रमेश आणि किशोर यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यानंतर पुढे बघा, किशोर आणि सलीम यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:5 आहे. किशोर आणि सलीम यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:5 आहे. बघा, आपण पहिल्यांदा सॉल्व करू. तर 5 आहे. 5च्या उजव्या साईडला जेवढे घरे रिकामे आहेत तेवढ्या घरात 5 लिहायचं. त्यानंतर 4च्या उजव्या साईडला बघा 4. इथं 3 आहे. 3च्या डाव्या साईडला एक घर कमी, हे 3 आहे असं इथं लिहायचं. इथं 3 आहे, 3 पण डाव्या साईडला आहे असं लिहून घ्यायचं. त्यानंतर ह्यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 5 त्रिक 15, 15 त्रिक 45. त्यानंतर 5 चोक 20, 20 त्रिक 60. त्यानंतर 5 चोक 20, 20 100. हे आपले दिनकर, रमेश, किशोर आणि सलीम यांचं गुणोत्तर आलं. त्यानंतर बघा आपल्याला काय सांगितले? सलीमचा पगार 48,000 आहे. बघा, सलीमचा पगार 48,000 आहे. तो कितीला आहे? तर सलीमला बघा 100ला. तर आपल्याला काय काढायला सांगितले? बघा, रमेशचा पगार. बघा, रमेश बरोबर त्याचा पगार X मानू आपण. रमेश कितीला आहे? बघा 45ला. त्याचा आपण तिरकस गुणाकार केला तर बघा 48,000 गुणुले 45 बरोबर 100 गुणुले X. हे 2 0, हे 2 0 कॅन्सल झाले. तर बघा काय राहते? 480 गुणुले 45. 480 गुणुले 45 ह्या जर आपण गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 21,600 रुपये. हा रमेशचा पगार आहे. आपल्याला रमेशचा पगार काढायला सांगितला होता. पुढचा प्रश्न बघा आता. काही रक्कम ABCD यांच्यात 5:2, 2:4 आणि 4:3 या प्रमाणात वाटली. बघा, ABC आणि D यांच्यात काही रक्कम 5:2, 2:4 आणि 4:3 या प्रमाणात वाटली. त्यामुळे Cला बघा, Cला D पेक्षा 500 रुपये जास्त मिळाले. तर बघा, हे आपण कसं लिहू शकतो? बघा, C बरोबर D प्लस 500 हे आपण असं इक्वेशन लिहू शकतो. बघा, Aला मिळालेला वाटा आपण 5x समजू, Bला मिळालेला 2x, Cला मिळालेला 4x आणि Dला मिळालेला 3x. तर बघा, Cचा वाटा किती? 4x बरोबर Dचा वाटा किती? 3x अधिक 500. 4x आहे, इथे 3x आहे. 3x ह्या साईडला नंतर वजा होणार. मग 4x वजा 3x बरोबर 500. 4x मधून 3x गेलं, राहिलं x बरोबर 500. x ची किंमत आली 500. आपल्याला सांगितलं Aचा वाटा काढायला.
तर बघा ह्याला आपण एचा वाटा किती 5x. बघा 5 गुणुले x किती आले 500. तर बघा 5 गुणुले 500 किती येते 2500. हा आपला एचा वाटा आला. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, जर 910 रुपये ए बी सी यांच्यात अशा प्रकारे वाटले की एला बी पेक्षा 60 रुपये कमी मिळाले व बीला सी पेक्षा 290 रुपये जास्त मिळाले, तर ए व बी यांच्या वाटपाचे गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितले. तर बघा ए बी सी यांच्यात 910 रुपये वाटलेत. मग ए अधिक बी अधिक सी यांच्यात 910 रुपये वाटणी केली. त्यामध्ये काय सांगितले बघा, एला बी पेक्षा 60 रुपये कमी. म्हणजे आपण कसं लिहू शकतो बघा, ए बरोबर बी वजा 60. त्यानंतर काय सांगितले, बीला सी पेक्षा 290 रुपये जास्त भेटलेत. म्हणजे बघा बी बरोबर सी अधिक 290. तर आपण हे असं पण लिहू शकतो बघा, सी बरोबर बी वजा 290. तर आपण इथे ए आणि सीची किंमत ह्या इक्वेशनमध्ये टाकून घेऊ. तर बघा एची किंमत किती आहे, बी वजा 60 अधिक बी हाय असं ठेवायचं. त्यानंतर सीची किंमत किती आहे बघा, अधिक बी वजा 290 बरोबर आहे टोटल किंमत किती आहे बघा 910. त्यानंतर बघा बी अधिक बी किती येते बघा 3b वजा 60 वजा 290 किती येते बघा 350 बरोबर 910. त्यानंतर 3b बरोबर वजा 350 ह्या साईडला गेल्यानंतर अधिक होणार 910 अधिक 350. तर बघा ह्याची बेरीज केली 0 0 5 अधिक 1 6 9 3 12 3b बरोबर. तर b बरोबर किती येते बघा, ह्या 1260ला 3 भाग देणार बघा 3 चौक 12 3 दोन्ही 6 3 0 0. बी बरोबर 420 आलं. तर आपल्याला एची किंमत काढायची. तर बघा ए बरोबर आपण कुठं काढू शकतो, तर इथं काढू शकतो. बीची किंमत किती आहे 420 वजा 60. तर ए बरोबर किती आलं 360. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे ए आणि बीचं गुणोत्तर काढायला सांगितले. बघा ए आणि बीचं गुणोत्तर, ए बा किती 360. त्यानंतर बी बा किती 420. इथं शून्याला शून्य कॅन्सल झाला. त्यानंतर ह्याला बघा 6 भाग जातोय 6 6 36 आणि 6 7 42. हे आपलं उत्तर आलं ए आणि बीचं गुणोत्तर. पुढचा प्रश्न बघा आता, एक रक्कम एक्स वाय यांच्यात 5/8 प्रमाणात वाटली तर वायला 1360 रुपये मिळाले, तर एक्सचा वाटा किती आपल्याला काढायला सांगितलं आहे. बघा एक्सचे वाय बरोबर गुणोत्तर काय दिलं आहे बघा 5/8. त्यानंतर बघा वायचा वाटा, ह्या वायचा वाटा दिला आहे 1360. तर आपल्याला इथं एक्सचा वाटा काढायला सांगितलं आहे. इथं आपण तिरकस गुणाकार करू शकतो. बघा 5 गुणुले 1360 बरोबर 8 गुणुले एक्स. या 8 जर 1360ला भाग दिला तर बघा 8 1 8 8 1 8 उरला 5 हा 6 8 7 56 आणि 8 0 0. तर बघा काय राहिलं 5 गुणुले 170 बरोबर एक्स. तर बघा एक्स बरोबर 5 0 0 7 5 35 हाच्याला 3 5 1 5 आणि 3 8. एक्सची किंमत किती आली बघा 850 रुपये. हा आपला एक्सचा वाटा आला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, m/n बरोबर 2/5. तर mचा वर्ग वजा nचा वर्ग भागिले mचा वर्ग अधिक nचा वर्ग बरोबर किती आपल्याला काढायला सांगितलंय. बघा m/n बरोबर 2/5 दिले. जर असं दिलेलं असेल तर आपण या क्वेश्चनमध्ये m बरोबर 2 घ्यायचं ह्याच्या समोरची संख्या आणि n बरोबर 5 घ्यायचं. ह्या दोन्ही पण संख्या ह्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. बघा mच्या जाग्याला 2 म्हणजे 2चा वर्ग वजा nच्या जाग्याला 5 5चा वर्ग भागिले mच्या जाग्याला 2 2चा वर्ग वजा nच्या जाग्याला 5 5चा वर्ग. इथं अधिक आहे बघा 2चा वर्ग 4 वजा 5चा वर्ग 25 भागिले 2चा वर्ग 4 अधिक 5चा वर्ग 25. ते आपण सॉल्व केल्यानंतर किती येतं आहे बघा 4 वजा 25 वजा 21 छेद 25 अधिक 4 29. हे आपलं उत्तर आलं. त्यानंतर बघा पुढचं क्वेश्चन, जर x छेद y बरोबर 6/5 तर 3x अधिक 2y
4x अधिक 6y किती आपल्याला काढायला सांगितलं. तर बघा इथे एक्सची किंमत आहे अशी 6 घ्यायची आणि वायची किंमत 5 घ्यायची. म्हणजे बघा एक्स बरोबर 6 आणि वाय बरोबर 5 घ्यायचं. हे दोन्ही संख्या आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकू. बघा 3 गुणुले एक्स किती आहे 6 अधिक 2 वाय, वायच्या ठिकाणी 5. त्यानंतर 4 गुणुले एक्सच्या ठिकाणी 6 अधिक 6 गुणुले वायच्या ठिकाणी 5. तर बघा 6 त्रिक 18 अधिक 5 दोन्ही 10, 6 चोक 24 अधिक 6 पंचे 30. 18 अधिक 10 किती येतं आहे 28 आणि 24 अधिक 34 54. या 28 आणि 54ला बघा कितीनं भाग जातोय 2 भाग देऊ. बघा 28ला जर 2 भाग दिला तर 14 आणि 54ला 2 भाग दिला तर 27. हे आपलं उत्तर आलं. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.